धन्याजी दिन झाले संतांचे दर्शन, झाले पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, झाले समाधान पायी विसावले मन, झाले पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी। तुका म्हणे आले घरा, तोची दिवाळी दसरा, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी। पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। हे तुझे चरण संताती, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तू, तुझ्या चलनांताचिया, तुझ्या चलनांताचिया, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुला। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम ज्ञानेश्वरा। हे करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, करुणा करा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा। पावन मूलाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्ते, श्रीनाग्रमूलमध्याय नमा पूर्णावे सांभवी, आतार्ध्या पुले चोपाळुण्यावले, वरे वैशू पावले श्रीगुरूंचे, ते नमस्कार आता। धन्याजी दिन झाले संतांचे दर्शन, झाले पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबांच्या गाथ्यातील संत प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आहे। महाराज प्रथम चरणामध्ये सांगतात, धन्य आजी दिन, तो दिवस धन्य झाले संतांचे दर्शन, कारण तो दिवस फाल्गुन पौर्णिमा जरी असेल, तर ज्या दिवशी संत भेटतील ते दिवस धन्य आहे। आणि महाराज ती संतांच्या धन्यतेची महती महाराज पुढील 3 चरणामध्ये तुझी फलश्रुती प्रतिपादन करतात। अभंग सौश बोलण्यावरी सर्वांना ज्ञातच आहे। उर्वर्य
श्रोत्री ब्रह्मनिष्ठ कृपाळू असणारी सर्वशास्त्र संपन्न असणारे गुरुवरी स्वामी निगमानजी महाराज ते ब्रह्मामध्ये विलीन झाले. आज त्यांना जाऊन 6 वर्ष झाले आणि त्या निमित्ताने महाराजांच्या हयात काळात जी प्रेम करणारी मंडळी होती महाराजा पश्चातसुद्धा ती मंडळी प्रेम करतात. त्याला एकच कारण असतं, जो पंडित असतो हयात काळात त्याची वाहवा असते, एकदा तोंड बंद झालं की त्याला कोणी विचारित नसतं. पण महाराज पंडितही होते आणि साधू होते आणि म्हणून त्यांची कीर्ती कशी पसरली हो. वर हाती माप झाले सजना ते कीर्तिमुखी जाते नारायण कीर्तिमुखी जाते नारायण वर हाती माप झाले सजना ते कीर्तिमुखी जाते नारायण कीर्तिमुखी जाते महाराज म्हणतात वारे हाती माप चाले सज्जनाची कीर्तिमुखी जायचे नारायण. आपली पत्रिका छापावं लागते, स्टेटसला ठेवावं लागतं आणि कोणी पाल हे बघावं लागतं. आणि महाराज जे सत्पुरुष असतात त्यांना मान आपण गोवून ठेवी हेच देवाचे दर्शन साधा राही समाधान. कीर्ती विन्मुख होते महापुरुष. पण महाराजांची कीर्ती हयातही कीर्ती आणि पश्चातही कीर्ती. कारण तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमची उरी कीर्ती मागे. त्याला कारण एकच आहे, जीवनामध्ये सत्कर्म केलं, चांगली वाट दाखवली, वाट त्याच्या पुण्या नाही पार होती उपकार अगणित. म्हणून असे महापुरुषांची पुण्यतिथी साजरी करतात. त्यांची पुण्यतिथी साजरी केली काय आणि नाही केली काय त्यांचं काय बिघडत नसतं, पण आपलं बिघडू नाही. आणि त्यांच्या ऋणातून कीर्तनातून प्रवचनातून कारण म्हणतात हरी भजने धवळे जग चुकविला काळांचा. असे मोठे परिसरावर महापुरुषांनी उपकार केले असतात आणि त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता ही पुण्यतिथी आहे. त्यांचं नाव जरी घेतलं तर काय होतं महाराज. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे. महाराज म्हणतात पुण्यवंत व्हावी घेता सज्जनाची नावे म्हणजे इष्टाची प्राप्ती होती. तो का म्हणे पापे जाती संतांच्या जपे म्हणजे अनिष्टाची निवृत्ती इष्टाची प्राप्ती संत नामाने होती. आणि महाराज संत म्हणाव कोणाला तर विचारांवर बाळाला तेची संत संत हेत विठ्ठली संत हेत विठ्ठली संत हेत विठ्ठली तेची संत संत हेत विठ्ठली संत हेत विठ्ठली तेची संत तेची संत तेची संत संत हेत विठ्ठली तेची संत संत हेत विठ्ठली संत हेत विठ्ठली संत हेत विठ्ठली. महाराज म्हणतात तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. आणि टाना टोना कापसात गेलं नेने काही ठाणा टोना नामस्मरण वाचवणे. महाराज नाम चिंतन केलं रे केलं अंतकरण शुद्ध होतं शुद्ध अंत. आणि सर्व गोष्ट अंतकरण अवलंबून आहे.
मन करारे निर्मळ सद्ध सर्व सकळ सिद्धीचे कारण अंतःकरण शुद्ध. आणि अनेक साधनं आहेत बरं का, अनेक साधनं आहेत. उपायाची नाही वाणी येतं, अनेक साधनं आहेत. परंतु महाराज निहित साधन, जवळ साधन, सर्वाला जमेल रुचेल आवडेल पचेल एक नामचिंतन सर्वात. कारण नामेच तरले कोट्यानुकोटी, नामेच वैकुंठ वैसुले, नाम घेता वाया गेला ऐसा कुणी ऐकला. निळामणी असंख्यात हरीचे नामे झाले संत, ते महापुरुषांनी जीवनामध्ये साधना केली आणि त्यामुळे अंतःकरण शुद्ध झालं. त्या संत पदाला ते प्राप्त झाले. म्हणून संत अजून कोणाला म्हणावं संत बरं? संत तोची जाणा जगी दया क्षमा जाचे अंगी, दया क्षमा जाचे अंगी, दया क्षमा जाचे अंगी. संत तोची जाणा जगी दया क्षमा जाचे अंगी, दया क्षमा जाचे अंगी. संत तोची जाणा जगी दया क्षमा जाचे अंगी. संत तोची जाणा जगी दया क्षमा जाचे अंगी. संत तोची जाणा दया क्षमा जाते अंगी, दया क्षमा जाते अंगी, दया क्षमा जाते अंगी. संत तोची जाणा जगी दया क्षमा जाते अंगी, दया क्षमा जाते अंगी, दया क्षमा जाते अंगी, दया क्षमा जाते अंगी, दया क्षमा जाते अंगी. महाराज म्हणतात संत तोची जाणा जगी, त्याला समजा दया क्षमा ज्याची अंगी. लोभ हंता नाही म्हणा जगी विरक्त तोची जाणा. बर का, दया दया करणे जे दया करणे जे पुत्रासी, दया करणे जे पुत्रासी देसी दास आणि दासी. दासी आखंडिता नाही, दासी धरी दोरुदरी. जे कारण महाराज म्हणतात जे का रांजले गांजले त्याशी म्हणे आपुले, तोची साथ ओळखावा देव तेथेची जाणावा. कारण आपपर भाव नाही, तेच दास आणि दासी. आपला पुत्र असो की दासी पुत्र असो एकच. कारण द्वैत भाव नाही. कारण दुजे जवळजवळ घडे तो संसार वय जोडे, त्यांची वृत्ती व्यापक असते विश्वची माझे घर. ऐशी मती जयाची स्थिर किंबा होणार आपण झाला जगची देह झाले मन हरी शेवटी तुले द्विज. जग हे आवघे सारे ब्रह्मरूप, जग हे आवघे सारे ब्रह्मरूप, जग हे आवघे सारे ब्रह्मरूप. झाले ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप मनोनिया. विठ्ठल स्वरूप, विठ्ठल स्वरूप मनोनिया. अनुरेणु पर्यंत ब्रह्महरिये, अनुरेणु पर्यंत ब्रह्महरिये. जग हे अवघे सारे ब्रह्म, सारे ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून अनुरेणू पर्यंत पर्यंत अनुरेणू तृणून असं एकदम त्यांना म्हणजे सूक्ष्म झरोका असतं ना, झरोका त्यात सुद्धा देव दिसतो. झरोक्याचा प्रकाश पडतो ना, असे कण उडतात त्यात दिसतो. आपल्या देवळात दिसत नाही. हो ना, देवळात दिसत नाही. देवळ
आणि देवळात दिसला असता तर अशी पोथी लावली असती तिथं देवळामध्ये. पारा खोटं बोलतात. पुढे सांगितलं आली नाही, तिकडे सांगते तिकडे पुण्याकडे, आपल्याकडे नाही. त्यांना देवळात दिसत नाही महाराज. पण त्या महापुरुषांना विद्याविने संपणे ब्राह्मणे व्यवस्थिनी सुनिचे व स्वपाक्याचे पंडिता समदर्शना हा जेथे देखे तेथे तुझीच पाबुले, जेथे देखे तेथे तुझीच पाबुले, जेथे देखे तेथे तुझीच पाबुले, जेथे देखे तिथे पाबुले. हे त्रिभुवन संचल विठ्ठल गा, त्रिभुवन संचल विठ्ठल गा, विठ्ठल गा. जेथे देखे तेथे तुझीच पाबुले, जेथे देखे तेथे तुझीच पाबुले. त्रिभुवन संचले विठ्ठल गा, त्रिभुवन संचले विठ्ठल गा. जेथे देखे तेथे तुझीच पाबुले, जेथे देखे तेथे तुझीच पाबुले, पाबुले, तुझीच पाबुले. महाराज ज्या ज्या ठिकाणी पाहिन तिथं परमात्म्याची पाऊले मान नाम परमात्म्याचं स्वरूप दिसतं. असं का दिसावं बरं महाराज? महाराज त्या उपाधी माझी गुप्त चैतन्याशे सर्वगत म्हणून तत्वज्ञ संत स्वीकार येते. फक्त दुसरे कारण आहे. आपलं जसं का वाटत नाही त्यांना का वाटतं, त्याला एकच कारण आहे. होईल अंगे जो झाला जो आपण त्याचे नाव घे देव. कारण जशी दृष्टी तशी सृष्टी, जशी वृत्ती तशी वृत्ती. आणि कृती आणि वृत्ती चांगली होण्याकरता फक्त एकच साधन आहे, नामचिंतन करा. सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार. योग याग तपे केली तैन्या मुपे. तो का म्हणे जपा विठ्ठल काय मंत्र त्रिअक्षरी सोपा नामचिंतन करा. आणि नामचिंतन केलं रे केलं अंतकरण शुद्ध होतं. अंत शुद्धकरण झालं रे झालं. महाराज म्हणतात तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ आहे तेथे. महाराज अंतकरण शुद्ध होण्याकरता त्याला कर्म करावं लागतं. पण कर्म करत असताना कर्मण्यवाधिकार असते. मा फल कर्तृत्व मत आणि फल शोध घ्यायचा नाही. सकाम कर्म केले रे केले शतमक संपत्ती स्वर्गीची स्वर्गतो. सकर्म केले रे केले शत एक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्म करीतोची ब्रह्म आन नाही. बरं का म्हणून निष्कामता निदृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्या लाभती पाठवटी ते होय प्रिय हरिप्रियाची. बरं अंतकरणाची शुद्धता होण्याकरता नामचिंतन करा. कारण नामचिंतन केलं रे केलं त्या भगवंत कुणाची भेट होती ते भेटी हरिप्रियांची भेटे. तपेवर तर गोविंद भेटे साधूना भेटे भाग्याविण. भाग्याचा उदय ते जोडी संत पाव येथून या नुकुमाचा मरणा वाचोनी सर्वथा. म्हणून अशी साम्यदशा जेत होय विरेशा मग सदुरापेशा भेटेची गा. त्या न्यायाप्रमाणे महाराजांना भेटले साधून काय मत अभंगाचं प्रथम चरण. धन्य आजी दिन 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 धन्य आजी
झाली बाबा ताप तुटी महाराज म्हणतात धन्य आजी दिन दिवस धन्य झाले संतांचे दर्शनी पशी पुण्य पुरुष महाराज तो दिवस धन्य आहे. कारण जीवना साधू भेटलेस की महाराज तिचं का विठाला विठाला अनेक धन्य येतात. त्या ठिकाणी धन्य सुद्धा कोण म्हणतात? धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे धन्य जगी हे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे हरिरंगी नाचे. बरगा गुरुदेवाची दया आपलं कोणते प्रमाण चालते काही अडचण नाही बरं का. आणि ते काय चुकीचं नाही बरोबरच आहे. लक्ष धन्य जगी तोचे की हरिरंगी नाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे बरं का. तो संसारामध्ये धन्य आहे. मग ती स्त्री असो तो पुरुष असो. आता प्रत्येक गावामध्ये एक माता माऊली असते सत्पुरुष असतो एक महापुरुष असतो एक पतिव्रता माऊली असते म्हणून ते गाव चालत असतं. लक्षात नामचिंतन महत्वाचं. एक सांगू का आमच्या मावशी आत्ता गेल्या आता त्यांना किती दिवस झालं 12 दिवस 12वा त्यांचं लक्षामध्ये. त्या मावशीसुद्धा सारखं चिंतन करायचं कारण चिंतने सरे तो धन्य धन्य काम होता काळ सारावा चिंतने एकांतावासी गंगास्थानी देवाच्या पूजने प्रदक्षिणा कृषीच्या युक्ताहार विहार नासायवासर निद्रा भाऊ भाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. बर का हे धन गौण आहे. हे धनाच्या माकडीचा लाग आहे. इथं चोराचोरी होती वाटून घेतेत नाही तर ठोकाठोक करतेत कोर्टात वडीतेत पण ते एक महाधन आहे परमार्थ महाधन जोडीले हे न सरे धन अविनाश अमूर्त मूर्ती मधुसूदन समचरण देईली जोडीले न सरे धन अमूर्त मूर्ती मधुसूदन जोडील हे न सरे धन हे धन आहे ना हे सरत नाही उलट दिल्याने वाढतं. बर का हे धन असं दिल्याने वाढतं आणि संसार धन घटतं त्याला खालीवर पाळणं आहे. जसा 9चा आकडा आहे ना 9 1 9 2 18 बरोबर आहे. 8 आणि 1 9च 9 9 81 उपकरू पण सारखंच. आणि 8चा आकडा 8 1 8 8 2 16 झाले 2 रिवर्स खाली 6 आणि 1 बरं का 7 झाले म्हणजे रिवर्स येतं खाली असं सांगायचं. पण परमार्थ असं धन आहे की ते महाराज सर कमी जास्त होत नाही. म्हणून धन्याजी दिन झाले संतांचे दर्शन झालं फल काय
झाली पापा तापात उठी, देणे गेले उठा उठी. बरं का, कायिक वाचिक मानसिक, बरं का, आध्यात्मिक आधी भौतिक अधिदैविक. काय होतं? त्रिविध तापाची झाली बोलवण, देखिल्या चरण वैष्णवांचे चरण नाम ज्ञान. संत चरण संत चरण रज लागत सहाग, वासनेचे बीज दळणी जाय, वासनेचे बीज दळणी जाय, वासनेचे बीज दळणी जाय. महाराज दर्शनाचा फायदा. बर का, वासनेचे बीज जळून जाय आणि जी आपल्या हव्यास वाढतो वासना, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. तो का म्हणे झाली कोंबड्याची परी पुढे चुकरी लाभणे. महाराज नुसती हाव 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 होती. पण महाराज आता कुठे धावी म्हण, तुमची चरण देखील या भागीला अवघा झाला आनंद. कारण त्या ब्रह्मरसोगडी तयाशी फावली वासना निमाली समोर जायची. मग ती मानाची असू द्या, पदाची असू द्या, धनाची असू द्या, ती वासना वाढाळे वाढाळ. वासनेच्या संगे सिनले माझे मन, वासनेच्या संगे सिनले माझे मन, विषयाचे आघात पडतीवरी, जननीये जीव लगे जीव लगे पांडुरंगे, पांडुरंगे जीव लगे जननी जीव लगे जीवाचे जीव लगे पांडुरंगी. आई धावते. आई जेव्हा जेव्हा संकट येईल आई धावून येते. कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोहिनी, गजेंद्राचा धावात्वा केला येता. जेव्हा जेव्हा संकट येईल आईच येते बरं का. हाकेसरची उडी घालून या स्तंभ पोडी, आईशी कृपावंत कोणी माझ्या इठाई वाचून आईच. पण आईलाच हे बस जेव्हा तुला कळत नाही, इथाले नाही तिकडे सांगतो सगळं. महाराज ही आई आई बरं का. आई शने जरी झाला आई त्याला वंदने आदरणे पूजने आहे. इतक्या आईचा अधिकार मोठा आहे. आणि बाप जरी मोठा असेल परंतु आईच्या बरोबरीन वडील कमी. कसा तैसा वंदा कुमार जयाच्या नंतर दिवस सुरत आठवण टोक आठवण सोडायचं. जयाच्या नंतर देव असे म्हणजे हरिभक्त परायण झाला, परमार्थ करतो. त्या बापाने जरी त्या मला नमस्कार केला तर त्याला काही पाप लागत नाही. पण आईला कधीच आईन पाय पडायचं नसतं बरं का. आई श्रेष्ठ मला इथून एक सांगायचं आहे. म्हणून ह्या महापुरुषांचं धन्य आजी दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला. मज वाटे त्याशी आलिंगन द्यावी, कदा न सोडावे चरण त्याचे. त्रिविध तापाची झाली बोळवण, देखील चरण वैष्णवांचे असा संतांचा माय म्हणून धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन बरं का. पाप पाप म्हणजे काय महाराज? पाप म्हणजे नावडासा झाला बाप, आले पाप वस्तीशी. पाप पाप कारण गायचं पाप आणि कायचं पुण्य म्हणले. पाप म्हणजे धमकीन, पुण्य म्हणजे बोलता. पण महाराज हे पाप आणि पुण्य तुम्हाला कळेल केव्हा?
म्हणतात. घोळो येईल अंतकाळी प्राण प्राण्याची वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ. आता सगळे पुढं पुढं करते दादा दादा दादा. कशामुळे दादा करतेत केलर बरं का? कशामुळे करतेत? दादा आणतेत म्हणून करतेत. एकदा दादाचा आणे संपू द्या, दादाला कोणी विचारत नाही. जवळ आले मोठा धंदा हे पैलवान शांत बसा. तव बहीण म्हणे दादा. दादाचा काय व्यापार घासारला आणि दादानी काय दिवाळी तिला नाही आणलं, पंचमीला नाही नेलं, पारास झालं म्हणते पार दादाचं. आणि सूर्यधारे दिल्या भाई रे थोडासा विपुदन रिटर्न द्या. सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई जब तक अपने पल्लों में पैसा जब तक अपने पल्लों में पैसा तब तक लोग सलाम 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 करे. जब पैसा निकल गया तो जब पैसा निकल गया तो कोई मीठा नहीं बोले भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई भाई. महाराज म्हणतात सब पैसे के भाई. बर का? जो पैसा असेल सलाम सलाम तीनदा म्हणले जाणार. नमस्कार जय हरी राम 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 राम. आणि एकदा का पैसा नसला तर विकून जातात. मग धनवंताला लागी सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी. धनवंताला लागी सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. ज्याच्याकडे पैसे आहेत ना, गरीब माणूस आहे, मजूर करतो रोज रोज, त्याला कोणी विचार हे पारशी इगडी हे पारशी इगडी येतात आर्य कार्याचं पडतात. आणि ज्याला कोणाचं घेणं देणं त्याला हे परशुराम इगडी म्हणतात. बरं का? आणि जो सावकार परशुराम पारशा परशु परशुराम हे काय याचे नाव याचे नाव. आणि महाराजांचे सूर्य कोण हो महाराज? भागिनी कंचन. ते माझे सूर्य सज्जेने सांगत पाची विठोबाचे महाराज निकिंचे भाग्यवान काहीच नाही. ते भाग्यवान. तू कोणाकडे का भाग्य होतो? काय धन तू कोणाकडे होतो महाराज? त्यांची परिस्थिती कशी होती? कशी होते? आम्ही सदैव सुडके जवळ येतात जाऊ पुढती भुके कुत्री राखी. आम्ही सदैव सुडके म्हणजे मोकळे फट, काहीच नाही मार्ग नाही. जवळ येतात चोर धाके म्हणजे यांना चोराला धाक पाडायचा की यांच्या जरी घरी जावं तर यांच्या अंगावर कपडा नाही, खायला नाही, प्यायला नाही, त्यांचे पोट तुटते म्हणून त्याला धाक वाटायचं ही भेटून यावं. आणि पुढे जाता पुढती कुत्रे घर राखीते. हे जर गेले तर कुत्रे घरांनी शिरते. इतकी कानी महाराज हाला तुझी परिस्थिती. पण महाराज समाधान काय? बरं का? सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख आलो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. आपण डुलतो गारच्या प्यालो. तसं नाही महाराज. ते असे डुलायचे कारण सारखं दिदन रजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे नकळे दिवस किरात या खंड लागली शेज होती. महाराज धनाचा आणि समाधानाचा काही संबंध नाही. काही संबंध धनाचा आणि समाधानाचा काही फरक नाही. बघायचं खरं आहे का? काय टेन्शन आलं त्यानं?
महाराज काही संबंध नाही. कारण ज्याच्या उलट जास्त धन आहे त्याला झोप येत नाही, हे लक्षात ठेवायचं. आणि ज्याला काहीच नाही, अंग टाकलं की झोप. काही काहीला गोळ्या खाऊन झोप येत नाही ना. यांना कीर्तन देतात म्हणून लवकर कीर्तन ठेवतो आपल्याकडे, लोक झोपतात म्हणून. काही संबंध नाही. महाराज तू का म्हणे धन अशाश्वत हे जाण म्हणले. बरं का, तू का म्हणे धन गो मासा ते समान म्हटले. दुट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, काय दिला ठेवा माय ठेलेची व्हावा. म्हणजे फक्त ते मनावर धन, मी मोठा आहे मी मोठा आहे. आणि कुणी जरी मोठे नाही म्हणलं ते असे फुगत येत, सगळ्या फसव्या धोक्यात येत सगळ्या. कोणी मोठे म्हणायला तयार नाही, कोण विचार मोकळा अलीकडे कोण पैसे मरत आज मोठा घराचा. बरं का, म्हणून माणसात मिसळावं, जरा खाली यावं, उठावं, बसावं, मग त्याला मोठं म्हणतात. त्याला माणुसकीच नाही, त्याला कोण काय मोठं कोणी म्हणत नाही महाराज मोठे. म्हणून मन करारे प्रसन्न सकळी सिद्धीचे कारण. माणुसकी आदान प्रदान, स्वके सोयरे धायरे आई वडील सर्वांना सांभाळून मग त्याला समाधान लागेल. राखावी बहुताची अंतरे भाग्य ती तदनंतरे. महाराज म्हणून त्यांची भेट झाल्यावर होतं का भांगाचं दुसरं चरण. झाली बाबा तापातुटी, 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 झाली बाबा तापातुटी. दैन गेले उठा उठी, दैन गेले उठा उठी, झाली बाबा तापातुटी, झाली बाबा तापातुटी. दैन गेले उठा उठी, झाली बाबा तापातुटी, झाली बाबा तापातुटी, तापातुटी. महाराज म्हणतात झाली पापा तापा तुटी. पाप गेला ताप गेला आणि दैन्य गेले उठा उठी. दैन्य ना दरिद्रता महाराज. कारण कामधेनु कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरविती. पण महाराज चिंतामणी ना, चिंतामणी जर भेटला तर चिंता वाढवतो. धन आलं तर त्रास होतो. पण महाराज असे सुदूर देतात, असं सुदूर देतात, कोणालाच न देता येत नाही ते देतात. चिंता म्हणले चिंतेले अर्था, कल्पदुर्दे विकल्पिता, सद्गुरुदे निर्विकल्पिता, त्याशी उत्तीर्णता कशी निघडे. कारण चिंता म्हणजे चिंतेले अर्था. आपण जर एखाद्या झाडाखाली एक मोळक्या होता, 2 मिनटं सांगतो, आणि रानातून मुळी घेऊन आला आणि त्यांनी एका झाडाला अशी मुळी उभी केली आणि पाणी प्यायची इच्छा केली. ते झाड चिंतामणीचं कल्पतरू झाड, कल्प झाड. आणि लगेच त्याला झारा आणि पाणी प्याला. पाणी प्याला की म्हणला थोडंसं भोगू लागले. लगेच चिंता कल्पतरू आहे ना, लगेच ते अरे म्हणले आता झोपला असतो, पण जरा खाली काय आहे, कॉट पाहिजे, गादी पाहिजे, ओशी पाहिजे, अशी मनात कल्पना. कल्पना काही सांगता येत नाही अरण्यात, मग कल्पना लगेच तयार. कोणा ते उलटी टूप पेटली की मी म्हणलंच होय म्हणते येते असं होतं. नसन नसं राहिलो पण का पाहता माझ्याकडे खाईन ते नाही अरे खाल्लं मी. म्हणून महाराज हे सद्गुरुदे निर्विकल्पिता, त्याशी उतरिता कशी निघडे. म्हणून महाराज सद्गुरु
शिवाय सद्गुरु वाचोनी संसारी तारक नशेजीच्या आण कोणी इंद्र चंद्र महेंद्र ब्रह्मादी करुणी संशय श्रेणी छेदीची ना म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावी तशी उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा अशी उपकार आहे. अजून ते काय सांगतात अभंगाचं पुढच्या झाले समाधान 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 पायी स्थिरावले मन पायी स्थिरावले मन झाली महाराज म्हणतात झाले समाधान कारण संताजवळ समाधान आहे बरं का. कारण तिथं काय समाधान आहे गुरु तीर्थ ज्ञान ज्ञानियात दर्शन दर्शने समाधान आधी जैसे म्हणून राहे समाधाने चित्ताची राहे समाधाने चित्ताची महाराज म्हणतात तुका म्हणे तेथे सुखा काय उणे राही समाधान चित्ताचे या. आणि त्यापर्यंत चोखोबऱ्या सुद्धा म्हणतात. काय म्हणतात बरं चोखोबऱ्या सुख अनुपमे संतांचे चरणी प्रत्यक्ष अलंका बोनी नांदताचे संताजवळच सुख आहे सुख हेच एक ठाई बहुपायी संतांच्या. कारण संत ते विवेकासने की जी बर का सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी आणि त्या लहरीमध्ये त्या आनंदामध्ये जीवाला समाधान का. महाराज संताजवळ बैसा संता संगती कळू आले कमलापती आपली कोणीच नव्हती निश्चयची दृढ झाला. हे महाराज इथालीने बघा तिकडे सांगतो ज्याची तुझं गुंती ते तो मोकली ते आणती. हे ज्ञान कुठं होतं घरात नाही माऊलीजवळ होतं. आणि माऊली म्हणजे विरक्त विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगण्याची नाही विरक्तीची कोण परिचय येऊनी मनातेवरी ही सर्वज्ञ श्रीहरी देखील असे रांधले रसोय ते जेवणारा ठाव होय तई तो ताटीची सांडून जाय परी ते संसार्या समजता जाणी जाण जाते वैराग्य जवळता पाठी लागे. कारण त्यांचं ज्ञान झालं अंतकरण शुद्ध होतं आणि शुद्ध झाल्यानंतर मनात मन पुढे जात नाही. मन हे राम झाले मन राम रंगी रंगले मन हो राम रंगी रंगले मन राम रंगी रंगले मन राम रंगी रंगले रंगी रंगले महाराज म्हणतात मन हे राम रंगी रंगले रामाच्या रंगात रंगले. आपलं रंगीच्या रंगात गेल्यामुळे बिघडत आपलं. रंगे रे शिरंगे काय भुलाशी पतंगे त्यात भुलू नको परमात्म्यामध्ये रंग.
आणि तिथं रंगलं मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रस्त निवृत्तीशी आले. प्रवृत्ती केव्हा दुःखाला कारण नाही, म्हणून निवृत्तीमध्ये आलं की समाधान आहे. आत्मा लाभासारखी गोमडी म्हणून भोगवशी हरखेचे ना यम लाभद्वा चा परम लाभम तुका म्हणे आता लाभ नाही या परता. झाले समाधान पायी विसावले मन, मनाची स्थिरता झाली की बास, काही लागत नाही महाराज, काही लागत नाही. लय श्रीमंत झाला का तो तूप पितो का पीटी मास्तर पाणी पितो? पाणीच पितो. लय श्रीमंत झाला मग काय त्याला माडी ठेवत नाही, त्याला नदीलाच नेते. बरे का काही नाही महाराज, फक्त त्याला एकच कर अंतकरण शुद्ध होऊ दे. मग त्याला कोणी द्वेष राहत नाही, मत्सर राहत नाही, तुझं माझं राहत नाही, काय राहत नाही. भाग आता कोठे धावी म्हणून तुमची चरण देखिल्या, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. बरं का म्हणजे मागलं संपत मागील परिहार पुढे नाही शीन झाल्या दर्शन एक वेळा. फक्त नामचिंतन करा, जीवनाचे सार्थक करा. कारण येणे शरीर येणे सरे किंवा होणा येर झारे चिरा पडे. जन्म आणि मरण ह्या द्या संपते, याच दिघडे देवाचे भजन. मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची, वैष्णवाचा माल खरा, वैष्णवाचा माल खरा, माल खरा. महाराज म्हणतात मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खरा. तुरा वस्तूशी हे खरं आहे. किती खरं आहे? त्रिकालाबाधी सत्य आहे. सत्य तू विठ्ठला जगदाकार त्रिकालाबाधित परमात्मा. सत्य साच बरी नाम विठोबाची बरी, येणे साधत साधने उभय लोकी कीर्ती येणे तुट्टी बंधने, उभय लोकी कीर्ती जेणे. असं थोडं त्रास होते 2-3 तसं लक्षामध्ये. असं नामचिंतनामध्ये आहे. पण नाम महाराज येणं सोपं नाही बरं का. जयाच्या वाच्या पुढे भोजे नाम नाचत असे माझे, सहस्र जळमी जे ओळगी जे एक वेळ. दुसरं किती गप्पा हाणल्या कानी, गप्पा हाणल्या की रात्र कुंकड जाती मेळ लागत नाही. अरे कोमरवाड म्हणली ना कुंकड वेळ गेला वा. आणि आता म्हणते काय वा लय लांबीला वा कीर्तन महाराजांनी. पुढे जेवायचे मावशी तर म्हणते कापसे जर आमचे कमरे गेले ते बोनी कावडं लांबीला लेकरं बाळ मालक काय ताटले असते नाही मुली लांबायचे नाही. 10च मिनटात. कारण मग आता लवकर सोडावं 10 मिनटं तर म्हणते महाराजांनी तेवढंच सोडवा. लांब घ्यावं तर म्हणजे भेटलं का नाही म्हणजे आपल्या अडचणी आम्हाला जास्त लांब. 10च मिनटे 5 मिनटं चालेल. 9ला जय विठ्ठल. कारण तुम्ही नेहमी ऐकत आहात, तुम्ही मोठमोठे ऐकले नाही, जास्त लांबायची गरज नाही. काय सांगत होतो? नामचिंतन. कारण नामचिंतन केलं तिळे तिळे पुण्य साच्या पडे तरी बहुत जन्मीचे जोडी. नाम तुझे वाचेच्या तू गडे, समागम घडे संतांचा. बर का मग समागम घडतो, सहवास घडतो आणि मास जीवनाचे सार्थक होते. आणि बास समागम घडला ते आले की काय होतं अभंगाचं शेवट म्हणे आले घरा, तुका म्हणे आले घरा, तुका म्हणे आले घरा, तुका म्हणे आले घरा. तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा, वाली पापा तापा तुटी, पापा तापा तुटी,
झाली पापा तापातूने झाली पापा दैन्य गेले उठा उठी दैन्य गेले उठा उठी झाली पापा तापातूने झाली पापा तापातूने गेले उठा उठी गेले उठा उठी झाली पापा तापातूने झाली पापा तापातूने त्याचा पर्यास आनंदामध्ये झाला. तो का म्हणे आले घरा तोची दिवाळी आणि दसरा. थोडक्यात सांगतो, दिवाळीमध्ये काय असतं, दसऱ्यामध्ये काय असतं. दिवाळीमध्ये झगमगाट असतो, कायचा दिव्याचा असतो. बरं का, आम्ही आलो, हे माता माऊल्यांनी सर्वांनी दिवे लावले, ओवाळलं. त्यांचा भाव आहे, कारण भाव ज्याचे गाठी लाभ त्याशी उठा उठी. भाव ठेवता तारीला पाषाण, म्हणजे प्रकाश अविवेकाची काजळी फिरून विवेकाची पुजळी. योग्या पाहे दिवाळी निरंतर अंधाराकडून प्रकाशाकडे, हे दिवाळीचं. आणि खायला काय असतं, तो का म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू. पण हे लाडू नाही बरं का, हे लाडू त्रास करते, नुसती पळापळी करते. हे लाडू नाही, ते परमार्थाचे लाडू बरं का. गॅरे तुम्ही चर पुढे घेऊन हे काय. आणि हे दिवाळीचं प्रतीक झालं, म्हणजे आनंदाचं प्रकाश, आनंद. दिवाळी सण सर्वात मोठा आहे, आनंदाचं द्योतक आहे. दसरा दिवाळी महासन. दसरा दिवाळी महासन. दसरा दिवाळी दसरा दिवाळी तोची मासन.
सखे संत सखे संत जन भेटती सखे संत जन सखे संत जन सखे संत जन भेटतील अमुक जोडीला सुखाची राशी अमुक जोडीला सुखाची राशी अमुक जोडीला सुखाची महाराज म्हणतात धन्य आहे दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखे सखे हरिजन भेटीतील आमोप जोडल्या पुण्याच्या राशी पार त्या भाग्याशी नाही लेखा धन्य आजी दिवस झाला सोन्याचा पिकली हे वाचा राम नामे थोड काय ते म्हणतात ते राहू द्या बरं का बरं दसरा दिवाळी तोची आम्हा दसरा येतो आणि मग दिवाळी येते दसरा असे महाराज दसऱ्याच्या घासऱ्यात जर गेला तर मग गेला बरं का दसरा म्हणजे 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय याच्या संयम ठेवला तर पुढं दिवाळी बरं का दसरा आणि प्रत्येकापासून दसरा 10 दिवसाला येतो असतो म्हणून त्याला दसरा म्हणतात सप्ताह म्हणतात त्याप्रमाणे जर आपण दसऱ्याच्या संयमात राहिलो तर दिवाळीचा देवा भेटतो असतो आणि इथं अगोदर म्हणे ते तो का म्हणे आले घरात तोची दिवाळी दसरा दसऱ्यात काय असतं सीमा उल्लंघन असतं बरोबर आहे सीमा उल्लंघन म्हणजे सीमेच्या बाहेर जाणं सीमा म्हणजे हे 3.5 हाताचा तो नाहीस संकोचोनी कार्य झाला शिला ही आपोषण ब्रह्मांडाचे बरं का असं व्यापक भाव देश काळ वस्तू भेद मावळा आत्मविश्वाकार हे दसऱ्याचं काम आहे आणि महाराज म्हणून जीवनामध्ये तुका म्हणे आली घरा आता हे पहिरंग झालं अंतर सांगतो घर म्हणजे हे पाहुणे घरा शाजाली ऋषिकेश आद्या आज भेटती म्हणलं की आलिंगन घडे मोक्षे सवजता जोड्यायचा संतांचा महिमा झाली बोलयाची सीमा आता जास्त लांबीतने प्रमाण खूप आहेत तुम्हाला ज्ञात आहे पण पुढे बहुत करणे आहे म्हणून आपल्या घराला साधू संत आले की आनंदाचा दिवस असतो म्हणून अपेक्षा करा भावना ठेवा अजून उपक्रम सांगतो मग बोलून मावशी बोलून गेलो प्रतिवर्षी आलो की महाराज घरी चला महाराज घरी चला म्हणलं मावशी आता लेट नाही ना किती वेळ लागतो पण महाराज अंतकालेचे मामे स्मरणमुक्ता कलेवरम अंतकाळच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा त्याच्या देवा पार सुखाला पारावार नसतो जशी ती मावशी गेली त्या मावशी आदर घ्यावा सगळ्या मावशीने काय करावं नामचिंतन करावं मागील केले ते पाहू नका जामीन आहे तुका लक्षामध्ये लहान मूल आणि वृद्धपाळ एक बराबरीला असतो म्हणून ते म्हणते मावशाला सांगितलं काकाला सांगितलं नाही काका घेते जरा थकल्यावर घेते काकाची मग पळापळी असते म्हणून जीवनामध्ये नामचिंतन करा आणि आपला शेवट होतो भला भाऊ गोड झाला आलो निजाच्या मारा पेटी रुक्माईच्या वरा मावशी असणाऱ्या दशमीला गेल्या का एकादशीला साधला पर्व काळ गेला अंतरीचा मळ म्हणजे आपण जीवनामध्ये जी साधना करतो सफल होतो महाराज बरं का जी साधना केली असते अट्टास की परमार्थातलं काही नवजी काय वाया जात नाही बरं का आणि संसारातलं किती जमा केलं ते येत नसतं म्हणून फक्त नामचिंतन करा जीवनात सार्थ करून घ्या झाले शिवा पूर्वरे परमपूजनीय ब्रह्मविलीन झालेले गुरुदेव हे तुम्ही त्यांना जवळून पाहिले तुम्ही आम्हाला जवळून पाहिले मगाच म्हणलो जोपर्यंत पंडित आहे त्यांचं काही बोलतं तवाच असतं पण महाराज तोंड भरून विचार अंत करी विषयाचा थारा ना तोडे गाजो त्रिशुद्धी मी पण महाराज विरक्त पुरुष अंतर्मुख होते आणि म्हणून त्यांची हयातही कीर्ती आणि पश्चातही कीर्ती म्हणून त्या महापुरुषांना मी अभिवादन करतो या ठिकाणी विराम देतो ज्ञानेश्वर माऊली द्वारा
निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था निगमानंद नाम घेता मोक्ष लागला आता निगमानंद नाम घेता मोक्ष लागला आता भक्त जीवन मुक्त झाले भक्त जीवन मुक्त झाले चरणी ठेवूया माता आरती निगमानंद बाबा आरती निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था निगमानंद नाम थोर निभाला बाबांचा भार निगमानंद नाम थोर निभाला बाबांचा भार तारिले भाविक तारिले भक्त तारिले भाविक तारिले भक्त बंधुनिया सद्गुरुनाथा आरती निगमानंद बाबा आरती निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था निगमानंद नाम कीर्ती अवघी तुम तुमरी धरती निगमानंद नाम कीर्ती अवघी तुम तुमरी धरती ब्रह्मामय जग झाले ब्रह्मामय जग झाले कृपा करे सच्चिदानंदा आरती निगमानंद बाबा आरती निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था निगमानंद नाम बोध आत्मानंदाचा शोध निगमानंद नाम बोध आत्मानंदाचा शोध उदरी आपला उदरी दासा उदरी आपला उदरी दासा दीन दुबळ्यांचा नाथा आरती निगमानंद बाबा आरती निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था आलिंगणानंद लोचन विठाल रखमा विठोबा विठोबा रखमाई ठोबा मागणे देख तुझ प्रति आहे संतांसी निर्विच मज तुझे काही न मागू म्हणे आता उदार तू ठेवी पायी संतांसी निर्विच मज दे तुझे काही न मागू ज्ञानदेव तुका